सोपं वाटतंय सगळ्या गोष्टी. शिवमच्या पप्पाला ना असं वाटतं सगळ्या गोष्टी एकदम इझी आहेत. लेकरं घे, कसं करायचं कर, मला सांगून जातं तू बघ कसं करायचं. आज शिवमच्या स्कूलमध्ये अॅन्युअल फंक्शन डे, पैसे भरले, जर जायचंच नव्हतं तर पैसेच नाही भरायचे ना, बसायचं घरी, मी येणार नाही, तू कसं जाशील, लेकरं घे, त्याचं आवर तिचं आवर, आणि कसं घेऊन जायचं तर कसं जायचं जा आठवणी. स्वतःला इथून तिथं जायचं असलं सोपं, गाडी दुसरी असून सुद्धा मोठ्या गाडीत बसून जातात. आणि तू जा मग आठवणी जा, नाही तर कशाने जा, काय फायदा नाही. माझ्या गाडी असून ना नसून मला फक्त नाही म्हणता येते, नाही मला येऊ शकत नाही. दुसऱ्या कोणाला नाही म्हणायचं म्हणलं की ह्याला नाहीच म्हणताच येत नाही म्हणतात मला नाही, म्हणजे मी एकटीच आहे नाही म्हणायचं. कसं करायचं कर, प्रत्येक गोष्टीला एक माझ्यावरच सोडून त्यांना माहिती आहे. एकदा साईटवर गेलो आपण की करते, कसं बी करते, तिकडे पडू मडू मरून का माहिना पण करते म्हणजे करते, बिनधास्त सोडून जातात माझ्यावर. आता शिवमच्या स्कूलमध्ये अॅन्युअल फंक्शन डेला जायचं, आता 4 वाजले, 4:30ला जायचं. कसं जायचं, लेकरायचं आवरायचं, हे लेकरं खात पित नाहीत, हे करून ही एक झालं राग गेला मम्मी जा हो करून हसून, नाही का. तुला दूध पे बोलले होते ना, हगीच नाही घरी काय नाही, आण म्हणलं पप्पा, कसं आणायचं तर आण, कुठं पळायचं तर पळण, जा कसं जायचं तर जा. पैसे आहेत का नाही तुझ्याकडं काही घेणं देणं नाही, मला असून नसून सोडून जायचं माझ्यावर, सरळ गोष्टी कुठल्याही. चिल्लर आहे का तुझ्याकडे, काही घेणं देणं नाही, तू कसं जाशील लेकरांना घेऊन, 2 ऊन पडलेले बाहेर, काही करायचंच नाही, कुठेही माहित नाही काही नाही, सरळ सोडायचं जायचं, आहे का नाही बाळा, है ना. काय झालं तुला हसायला, इथं भूक नाही, इथं खाऊ वाटायचं नाही तुला काही, तिथे गेली की तुला भूक लागल करून असं सगळं. म्हणजे ना मला वैताग आला, म्हणजे कुठल्याही गोष्टीला मला म्हणलं की नाही म्हणते, दुसरं कोणी बोलवलं असतं लगे गेले असते. ती गाडी तर माझ्या काही कामाची नाही, तर माझे 2,000 रुपये बी त्याच्यामुळे इथं येईल नाही तर, आणि उपयोगाचे नाही. आम्हाला कुठे जायचं एक तर ह्यांच्यामुळे मला माझ्या कुठल्याच गोष्टीला इतकं सुद्धा टाइम द्यायला वेळ भेटत नाही. त्याच्यातून ह्यांचे दुसरे एक्स्ट्राचे काम, मुलांना शाळेत तू टाक, कुठं ट्युशनला टाकायचं असलं तर तूच टाक, आणि एक शब्द कुठं बोलणार नाही. आज गेले होते ब्लड टेस्ट करायला, आता इथं बाहेर पण होती, विचारायचं किती रुपये लागतात अगोदर, नंतर ब्लड टेस्ट करायची, बाहेर 150 रुपयात होती, मग तिथे 1,500 रुपये घालायचे का, लाज वाटते आम्हाला पैसे जास्त नाही द्यायला म्हणायला, तिथं लाज वाटते खूप जास्त. त्याच्यात लाजायची काय गोष्ट मला तरी समजतच नाही, साध्या जसं गोष्टीत लाजायचं काय त्याच्यामध्ये. हा इकडे 150 रुपयात होती, तिकडे मग फेऱ्या कशाला मारायच्या, मी का फेऱ्या मारू, असं आहे त्यांचं. म्हणजे मी इतकुशा गोष्ट, आता परत काय वाटतंय तर तुम्ही कमवणारे कसं करायचं तर करा, असं आहे त्यांचं. नाही लाजायचं काय त्याच्यात, जर आपल्या साईटवर 150 रुपयात किंवा इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्री मध्ये होत असेल ते करून जायचं, बाहेर काय फरक पडते. पण नाही, पुन्हा मग मी काय बोलले की मग तू चिडचिडच करते, तू किरकिरच करते, पैशासाठीच करते, दे मग मला पैसे, काय फरक पडते. मी तर खर्च बी करत नाही तरी पण मला द्यायला नको वाटते. मग बाहेरच्यांना तर त्यांना उगं फुकट मध्ये द्यायचं, परत काय म्हणते मी का उधळायला लागलो, उधळलेलं आईश तर होती, उधळलेलं माणसं तुम्ही तर बिना आईशचे उगच दुसऱ्याला देऊन यायला लागला. आईश बी करणार झाला, ते तरी करायचं तर मी काय नाही म्हणून तरी आईश तरी केली नवऱ्याने, काय डोक्याला ताणे बाई. असं कारण आम्हाला सुद्धा कळत नाही, तुम्हाला पण समजायला नसेल की बाई नेमकं म्हणायली काय, पण खरंच हे रियालिटी आहे. सरळ सोडून जाते ते, करायला वाटतच नाही काय करायचं, कशी कर काय. जसं लग्न झालंय ना मला प्रत्येक गोष्टीसाठी तू कर, तुला कसं करायचं तर कर. माझ्या असं ना गळ्यात पडल्यासारखे झाले, लेकरं असो किंवा नवरा असो गळ्यातच पडले. मला सांभाळ कसं सांभाळायचं, दुसऱ्याला असं ना काही रस्ता पण विचारायचंच ना, असं लाज वाटते, कसं सांभाळले असते काय माहिती. इतकं तरी शिकवा माणसाने ना, दुसऱ्याला बोलता येत कमी नाही ना, दुसऱ्याला बोलायला लाज वाटते, दुसऱ्याला नाही म्हणायला नाही लाज वाटते. फक्त बायको अशी गोष्टी त्यांना काहीच म्हणता येत, बायकोला सगळं म्हणता येतं, नाही म्हणता येते काय म्हणता येत. रस्ता विचार मी कसं विचारू दुसऱ्याला, काय त्याच्यात लाजच कसं काय बरं. आपण काही आमदार खासदार असल्यासारखं वागणं तर असं की बघायचंच काम. जसं लई खिशामध्ये पैसे, हा मग मी कसं जाणार म्हणून मी तर ब्लड देऊन सुद्धा म्हणलं असं नाही तर मी दुसरीकडे करून येतं, मला तर असं कायच लाज वाटत नाही. त्याच्यात लाजायचं काय, कोण फुकट पैसे देते का इथं, पैशाची बी गोष्ट नाही, पण लाजायचंच कशाला काय. मला वाटतंय जी गोष्ट दुसरीकडे कमी होते मग तिथं करायची, तीच गोष्ट तिथं पण होणार आहे, तीच गोष्ट दुसरीकडे पण होणार आहे. पण नाही जिथं नाही तिथं घालवायचं, आणि जिथं घालवायची गरज आहे तिथं मग आम्ही करायची काटकसर. माझा नवरा असं आहे, तुमचा कसं मला नक्की कमेंट करून सांगा. डोक्याला ताप झालाय नुसतं माझ्या सकाळपासून. असं शिवमचं आवडते. शिवम बाळा झालं तुझा, चला आवरलं, चला देऊ, चल बाळा तुझं पण आवर, जाऊया आपण कसं तरी ऑटो बिटोनी, काय उपयोग नाही गाडी असून आपल्याला.
देऊला काय तर तू ते घातलंस नाही इकडे कसं दिसायला डबा कशाला जेवण कर ना पोळी भाजी आहे ना. आता डबा काय बनवू बाळा तुला सांग. 5 रुपये 5 बिस्किट आहे. बिस्किट कुठे आणले पप्पानी घरी सांग बरं. गेले साईटवर. पप्पाला साईट गरजेची आहे सगळ्यात जास्त. रोजच असते ना तुझं अॅन्युअल फंक्शन. थोडीच एका दिवशी असतं. एकच दिवशी असतं. आता पप्पाला कळत नव्हतं एका दिवशी असते. बरं जायचं नव्हतं तर पैसेच नाही भरायचे. एवढी साईट मजवायची वाटते इथं. म्हणजे जा म्हणा कसं आधीच माझी कंबर दुखायला लागली इथं. चला आवर काय करू सांग डब्याला. सगळंच करायचं बरं टाइम पण होताच तुमचा. रात्री आमच्या डान्स आहे ना. तर 4:30ला बोलवलंय ना तुमच्या मॅडमनी. चल ना. काय करू खायला सांग. 5 रुपये आहे. 5 रुपयाने काय येते रे. कुठे 5 रुपये काय 5 रुपयाचे काय 2 चिप्स. हं? 2 चिप्स. 5 रुपयाचे 2 चिप्स भेटते. चिप्स खायचं आणि दुखणे आणायचं नाही का. 2 चिप्स कोण देते रे 5 रुपयाचे. देते ना 5 चे. 5 रुपयाचे 2 देते. काय 5 चे 2 देते. 5 2 असलं 2 देते. त्या एका 5 चे 2 देते. काय काय एका 5 चे 2 देते का. पप्पाचं दुकान आहे. हे असले लेकर आहेत परत असे मला. एका 5 रुपयाचे 2 देते चिप्स का. ठीक आहे चलो आवरायला पाणी घेते ना. पाणी घेतलं ना. हाय ते बघा मी कसली आहे. छान आहे का. चल ठीक आहे घेऊ चल ये रे शो झाली तिथे घरी लाईट ऑन करून बघ मी चालू हवा फॅन तिकडे तिकडे बघ चल शो झाली कसं काय ना. हां तू ये चल इकडे तुझं काय इथे चेटी टाका की जाऊन तरी खावा मला खावा लागतं तरी बघ कर मला तू लागली ना दवाई येते एवढं चल थांब. ये नाही काय नाही बघतो. हां वडावडी कर मला पाठी येण्यातच पाठवतो तुम्हाला वाटायला. किती म्हणतो मी कुठं वाटी खायचं नाही तिला करून दिली करून खायचं नाही चल तिथं कशाला मी खायला. अरे वाटी ना खायचं दुसरे कुपन लागते ना. कुपन असं तर किती खायला ठीक आहे. तुला मला खायचं ते तुला करायचं असं. कुपन देतेस का. कुपन माझ्याच करायचं. आयडी कार्ड घेतो आयडी कार्ड काढा. दाखवायला किती शोध करायला तिला नीट टाक सगळं ना. पाणी घेतलं का काय केलं कशी दिसायली कशी दिसायली चल चल त्यांना दादू छाताला नका चलो छान आहे. झोप लागली का तुला दिन रात पसीने से हालात बदल देंगे. Amor rompiendo la discoteca, la fiesta.
गौड़ी सर, मिस्टर नरसिंह गौड़ी सर मंच पर पधारिए। नरसिंह गौड़ी सर मंच पर आ जाइए। और स्टैंडर्ड का इकडे बघ शिवम. मोठी पद्धत आणि आम्हाला टू व्हीलरवर चांगलं गाडी नसल्यासारखं नाही करा. गाडी काऊन नाही आणली आ? ना आपल्याकडे गाडी आहे. गाडी काऊन नाही आणली आम्हाला बसायला गाडी नाही आणली. आपल्याकडे गाडी आहे. इकडे बघ. आपल्याकडे गाडी आहे. 11 मिनिट झाले. किती वेळ झाला इतक्या वेळ जेवण परेशान केलं. तर मी स्लीडीने जातो.